प्रश्न: प्रथमच अनुभव घ्यायचा असेल तर काय करावे? उत्तर: प्रथम स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवणे महत्त्वाचे असते. समोरच्या व्यक्तीशी मोकळेपणाने संवाद साधावा. घाई न करता हळूहळू गोष्टी समजून घ्याव्यात. आरामदायक आणि सुरक्षित वातावरण असणे आवश्यक आहे. प्रश्न: शरीराने जाड असलेल्या व्यक्तीला समाधान कसे मिळते? उत्तर: शरीररचनेपेक्षा मानसिक समज जास्त महत्त्वाची असते. आपुलकी आणि आदराने वागणे गरजेचे असते. स्वतःबद्दल सकारात्मक भावना ठेवणे आवश्यक आहे. योग्य जीवनशैली समाधान वाढवते. प्रश्न: कोणत्या वयात मानसिक भावना अधिक सक्रिय असतात? उत्तर: हे प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळे अवलंबून असते. वयाबरोबर अनुभव आणि समज वाढत जाते. मानसिक स्थैर्य असल्यास भावना संतुलित राहतात. नियमित दिनचर्या यावर परिणाम करते. प्रश्न: काही वेळा एकाच व्यक्तीकडून समाधान का मिळत नाही? उत्तर: संवादाची कमतरता हे एक मुख्य कारण असते. अपेक्षा स्पष्ट नसल्याने गैरसमज होतात. मानसिक ताण याचा मोठा प्रभाव पडतो. एकमेकांना समजून घेणे आवश्यक असते. प्रश्न: जास्त ऊर्जा असलेली व्यक्ती कशी ओळखावी? उत्तर: ती व्यक्ती नेहमी उत्साही दिसते. कामात सातत्य आणि उत्साह दाखवते. तिची जीवनशैली शिस्तबद्ध असते. सकारात्मक विचारसरणी दिसून येते. प्रश्न: मागील भाग आरामदायक कसा ठेवावा? उत्तर: योग्य आसनात बसणे आवश्यक असते. नियमित व्यायाम फायदेशीर ठरतो. जास्त वेळ एका जागी बसणे टाळावे. शरीराला योग्य विश्रांती द्यावी. प्रश्न: शरीराचा तो भाग गद्द का दिसतो? उत्तर: घर्षणामुळे रंगात बदल होऊ शकतो. हार्मोनल बदल यासाठी कारणीभूत असतात. नैसर्गिक त्वचेचा रंगही कारण असू शकतो. ही सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. प्रश्न: मानसिक समाधान मिळण्यासाठी किती वेळ लागतो? उत्तर: हे व्यक्तीच्या मनःस्थितीवर अवलंबून असते. घाई केल्यास समाधान मिळत नाही. समजूतदारपणा महत्त्वाची भूमिका बजावतो. सकारात्मक वातावरण वेळ कमी करते. प्रश्न: एखादी व्यक्ती दिवसातून किती वेळा आनंदी राहू शकते? उत्तर: आनंद हा परिस्थितीवर अवलंबून असतो. मानसिक संतुलन असल्यास वारंवार आनंद मिळतो. लहान गोष्टींमध्ये समाधान शोधणे गरजेचे आहे. सकारात्मक सवयी आनंद वाढवतात. प्रश्न: पुन्हा ऊर्जा मिळवण्यासाठी किती वेळ लागतो? उत्तर: योग्य विश्रांती घेतल्यास लवकर ऊर्जा मिळते. झोपेचा दर्जा खूप महत्त्वाचा असतो. आहाराचा थेट परिणाम शरीरावर होतो. ताण कमी केल्यास वेळ कमी लागतो. प्रश्न: वातावरण कधी प्रभावी ठरते? उत्तर: जेव्हा वातावरण शांत आणि सुरक्षित असते. कोणताही ताण नसलेली परिस्थिती महत्त्वाची असते. स्वच्छता आणि आरामदायक जागा मदत करते. मानसिक तयारी वातावरण प्रभावी बनवते. प्रश्न: खालचे केस पांढरे झाल्यावर व्यक्ती काय करते? उत्तर: हा नैसर्गिक बदल मानला जातो. काहीजण त्याकडे दुर्लक्ष करतात, तर काहीजण काळजी घेण्यास सुरुवात करतात.
याचा आरोग्यावर थेट परिणाम होत नाही. प्रश्न: शास्त्रानुसार वैवाहिक नात्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात? उत्तर: जबरदस्ती किंवा दबाव टाळावा. आदर ठेवणे चुकीचे ठरते. संवाद करणे गैरसमज वाढवते. परस्पर समज आवश्यक असते. प्रश्न: पुन्हा मानसिकदृष्ट्या तयार होण्यासाठी किती वेळ लागतो? उत्तर: हा वेळ व्यक्तिपरत्वे बदलतो. ताण कमी असल्यास वेळ कमी लागतो. समर्थन मिळाल्यास प्रक्रिया सोपी होते. सकारात्मक विचार मदत करतात. प्रश्न: वैवाहिक नात्यात समाधानाचे किती पैलू असतात? उत्तर: भावनिक समज हा एक महत्त्वाचा पैलू आहे. विश्वास आणि आदर आवश्यक असतो. संवाद नातं मजबूत करतो. समाधान अनेक गोष्टींवर अवलंबून असते.